उपदेश शिकवण भाग पहिला. श्री स्वामी मुद्दाम उपदेश म्हणून कुणाला काही सांगत नसत, पण गप्पा गोष्टी करताना, पौराणिक अगर साधू संतांच्या कथा सांगताना आपणाला काय सुचवायचं आहे ते सुचवीत असत. स्वतः काही लिहिलं नाही, पण काही लोकांना पत्रे पाठवली, पण बहुतेक कोणाकडून तरी ती लिहून घेऊनच. तसंच वाङ्मय वगैरे काही लिहिलं नाही, पण वागावं कसं याचं उत्तर ते आपल्या आचरणातून देत. किंवा श्री समर्थ रामदास स्वामींनी दासबोधात सांगितलंय तसं वागावं असं सुचवीत. त्यांच्याही आचरणावर दासबोधाचाच पगडा बराच होता असं दिसतं. आपल्या नित्यकर्मासंबंधी त्यांचा आदर्श होता त्यांचेच गुरु श्री वासुदेवानंद सरस्वती. ताकाला जाऊन भांडं लपवण्याचा कोणी प्रयत्न केला तर त्यांना आवडत नसे. आपला दोष, गुन्हा, अगर गैरप्रकार याचा उच्चार देवासमोर इतरांसमक्ष जाहीरपणे करायला सांगत. आपले दोष असे जाहीरपणे सांगितले तर त्याची तीव्रता कमी होते, त्रास कमी होतो असं ते म्हणत. कुणी मोघम प्रश्न केले तर त्याला प्रश्न अगदी स्पष्टपणे विचार असं सांगत. विनोदाचा आधार घेऊन म्हणत, माझं काम होईल का म्हणून विचारायचं. पण काम काय असायचं तर मी चोरी करणार आहे, ती यशस्वी व्हावी असं चालणार नाही. प्रत्येक गोष्ट स्पष्ट करून सांगावी, संशयाला जागासुद्धा असता कामा नये. एकदा श्री स्वामींकडे आलेल्या एकाला त्यांनी उपासना सांगितली. त्यावर तो म्हणाला, मला वेळ नाही, त्यामुळे हे सर्व करायला फुरसत मिळणार नाही. त्यावर श्री स्वामींनी वेळ काढला म्हणजे निघतो. गुण पाहिजे तर मग त्यासाठी काही करणंही जरूर आहे. केवळ ब्राह्मणद्वारा करून पुरेसं होत नाही, स्वतःही केलं पाहिजे असे अनेक प्रकारे समजावून सांगितलं, पण त्याची समजूत पटेना. तो वेळ मिळत नाही हेच पालुपत घेऊन बसला होता. शेवटी श्री स्वामी म्हणाले, ठीक आहे, तू सकाळी प्रातर्विधी करायला जातोस की नाही? तो म्हणाला, होय. दिवसातून 2-3 वेळा तरी लघवीला जातोस की नाही? तो म्हणाला, होय. मग मी सांगितलेली उपासना त्याच वेळी कर, पण मनापासून न विसरता कर. यावर त्याने शंका घेतली की उपासनेला शुचिर्भूतता असणं जरूर नाही का? त्यावर श्री स्वामी म्हणाले, केवळ शरीराची शुचिर्भूतता म्हणजे खरी शुचिर्भूतता नव्हे, मनही निर्मळ असणं जरूर आहे. आणि मन निर्मळ असलं म्हणजे शरीर शुची नसलं तरी चालेल. तू तर वेळ नाही म्हणतोस म्हणून हा आपदधर्मी उपाय शोधलाय. त्या अशुचीची जबाबदारी माझ्यावर. तू सांगितल्याप्रमाणे त्यावेळी सर्व कर. यावर त्याला काहीच बोलता आलं नाही, कारण त्याही वेळी वेळ नाही असं तो म्हणू शकत नव्हता. आणि त्यामुळे शेवटी श्रींचे सांगण्याप्रमाणे न चुकता सर्व करीन असं कबूल करूनच तो गेला. असेच आम्ही श्री स्वामींच्या आतल्या कप्प्यातले समजले जाणारे श्री स्वामींचे सभोवती बसून गप्पा गोष्टी करीत होतो. विषयावरून विषय निघाला. आदर्श शिष्य कसा असावा, त्याने कसं वागावं, अनेक होऊन गेलेल्या शिष्योत्तमांचा आचार एकामागून एक असा श्री स्वामी सांगत होते. विशेषतः श्री समर्थ रामदास शिष्य कल्याण स्वामी म्हणजे त्यांचे आवडते शिष्य दिसले, कारण बरीच उदाहरणं त्यांच्याच वागण्याची श्रींच्या बोलण्यात येत होती. एका विशिष्ट गुणासाठी एक गोष्ट असा क्रम चालू होता. त्यात हनुमानाची देखील गोष्ट होती. असं चालू असतानाच आजच्या शिष्याने कसं वागावं ते सांगा असं एक म्हणाला. त्यावर स्वामी सांगत होते, शिष्य संप्रदाय हे शब्द आपण जरा बाजूला ठेवू. पंथ कोणताही असला वा कुणापासूनही मिळाला असला तरी साधकाने, उपासकाने कसं वागावं हेच पाहिजे ना. मग पहा, प्रथम उपासक प्रातःस्नान करून आपली उपासना थोडा वेळ म्हणजे सगुण देवतेची उपासना आपापल्या स्थितीत अनुसरून करील तर त्याला त्याची चांगली फळं मिळतील. उपासना करताना प्रभूला आपली कामं सांगू नयेत. जी कामं आपल्या मनात घोळत असतात ती कामं आपल्या उपास्य दैवताला समजतही असतात. अशी उपासना कमीत कमी 6 महिने, अगर 2 महिने, अगर 1 महिना तरी जरी संसारी भक्त चालू ठेवील तर संसारातील त्याची सर्व कामं अगदी सुलभपणे पार पडतील. या वाक्यावर विश्वासून वरील मुदतीची प्रचिती पाहावी. मला स्वतःला या नमुन्याचे माझ्या मागील वयात अनुभव आलेले असून आज जो मी दिसत आहे ते त्याचंच प्रत्यंतर आहे. प्रत्येकाने आपला नित्य करावयाचा जप स्वस्थपणे करावा. जपाच्या वेळी उपास्य देवतेची सगुण मूर्ती दत्त उपासना असेल
तर अनुसूयेसह भगवान सन्निध आहेत अशी कल्पना करावी. आपले स्नेही सोबती जप होईपर्यंत लांब ठेवावेत. जप व्यवस्थित करावा, मन एकाग्र करावं, करण्याचा प्रयत्न करावा. उपासना ढिली करू नये. नित्य नियमित आणि ठराविक वेळ न चुकवता करावी. नेहमी एकनिष्ठ राहावं. समानधर्मी भक्तांनी एकत्र बसून भक्तिमार्गाची चर्चा करावी. साधन चतुष्टयात भक्ती दृढ होण्याला त्याचा उपयोग होतो. यात ऐकीव वाचलेल्या अनेक संतांच्या लीला आणि आजही घडत असलेल्या लीलांचं विवरण केल्यास संसारी अडचणी दूर होतात. आध्यात्मिक समाधान लाभतं. आरोग्य प्राप्त होतं. उपासनेत रंगून राहावं. जपाच्या वेळी डोळ्यांसमोर केमरी अगर माशी येऊ लागली म्हणजे ध्यान खंडित होतं. बसण्याची जागा जरा बेताच्या प्रकाशाची असावी, म्हणजे हा त्रास कमी होईल. शिष्याचा आपल्या सद्गुरूंवर पूर्ण भरोसा आणि विश्वास हवा. सद्गुरू आज्ञाच प्रमाण नव्हे तर इच्छासुद्धा प्रमाण मानावी. सद्गुरूंचा उपमर्द अगर अनादर होईल असं कोणतंही वर्तन अगर कृती शिष्याच्या हातून काया वाचा मनोभावे करून होता कामा नये, नाहीतर प्रगती होत नाही. सद्गुरू केव्हा तरी सांगत असतील, उपदेश देत असतील तर सर्व शरीराचे कान करून त्यांचं म्हणणं हृदयात साठवावं. साठवण्यासारखं आणि जन्मोजन्मी पुरणारं हेच एक धन आहे याचा विचार करावा. आपलं नित्यकर्म उपासना अखंडित करावी. वेळ शक्यतो एकच ठेवावी. अशी एकच वेळ जमली तर उपासनेचे प्रत्यय लवकर आणि हमखास मिळतात. आपल्या तोंडात अपशब्द असू नयेत. चुकूनसुद्धा तोंडात शिवी किंवा अपशब्द येणार नाही याची काळजी घ्यावी. या अभद्र उच्चारांचा परिणाम वाईट होतो. दिसला नाही तरी वातावरण अपवित्र, अयोग्य, गढूळ बनण्याला मदत होते. उपासना, जप ही वातावरण शुद्ध, मोकळे आणि आनंददायी बनवीत असतात. आपल्या विकारांवर ताबा ठेवण्याचा प्रयत्न करावा. शेवटी काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या षड्री पुन्हा जिंकायचं आहे याची जाणीव ठेवावी. राग आला, गोष्ट मनाविरुद्ध झाली, अगर अन्य काही घडलं तर चटकन भावनावश न होता तसं होणं हीच प्रभूची इच्छा समजून मनाची समजूत घालावी. अपयशाने खचू नये. यशाने हुरळून जाऊ नये. काही झालं तरी आपल्या दृष्टीने योग्य घडवण्यासाठी सतत प्रयत्न करीतच राहावं. इष्ट घडलं नाही तरी प्रभूची इच्छा मानावी. सर्व तोच करतो, मी नाही, ही जाणीव मनात वागवण्याची कला आली की संसारात राहून अलिप्त कसं राहायचं हे आपोआप समजतं. मी केलं, मी घडवलं, मी सांगितलं असं अहंकारयुक्त वक्तव्य करू नये. खरोखर काही करण्याचं, घडवण्याचं आपणामध्ये काय सामर्थ्य आहे हे ज्याचं त्याने तपासावं. जिभेचे चोचले पुरवू नयेत. आठवड्यातून निदान 1 दिवस उपास अगर लंघन करावं. भुकी तो सुखी हे विसरू नये. भुकेवर देखील विजय मिळवायचा आहे हे ध्यानात ठेवावं. भूक ही अशी वेदना आहे की ती माणसाला वाटेल ते दुष्कृत्यसुद्धा करायला प्रवृत्त करू शकते. लोभ, मोह हे असे जोडीदार आहेत की त्यांचं कधी समाधानच होत नाही. म्हणून त्यांची विशेष काळजी घ्यावी. त्यांचा पगडा बसेल असे विचार, आचार यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा. शारीरिक सुखाकडे फार लक्ष देऊ नये. उदाहरणार्थ, आंघोळ गरम पाण्याची सुखाची वाटते, पण थंड पाण्याची हिताची असते. सर्वात एकभुक्त राहणं, जमिनीवर घोंगडीवर झोपणं यासारखे नियम करावे. ते सर्व दृष्टीने हिताचे ठरतात. नेहमी सत्य बोलावं, खोटं बोलू नये. ज्याची वाणी खोटं बोलण्याने विटाळलेली नाही त्याचे सहजोद्गार देखील वाचासिद्धीप्रमाणे अक्षरानक्षर खरे ठरतात. दासबोधासारखे ग्रंथ वारंवार वाचावे. दर वाचनाच्या वेळी नवनवीन काही समजल्याचा प्रत्यय आल्याशिवाय राहणार नाही. जे काही थोडेफार उपासनेचे म्हणून कराल ते एकचित्त होऊन करा. निदान त्यावेळी तरी सांसारिक इतर विचार करणं बंद ठेवा.